मलपित्त व पोटाचे विकार, छातीत जळजळणे, पोटात जळजळणे, घशाला आंबट पाणी येणे, डोके दुखणे, पोट फुगणे, पोट गच्च होणे, गॅसेस, 2-3 वेळा शौचालयात जाऊन देखील पोट साफ न होणे, IBS, कोलायटिस, मूळव्याध, फिशर, भगंदर यावर विशेष आयुर्वेदिक उपचार। तर आजच संपर्क करा विजयी भव आयुर्वेद, नेवरी तालुका कडेगाव, जिल्हा सांगली। आता पुणे व मुंबई या ठिकाणी सुद्धा संपर्क 91 75 74 34 54 व 73 87 34 34 77। नमस्कार, मी मयुरी आणि आपण पाहत आहात 7 स्टार न्यूज। गुरु म्हणजे ज्ञान, सेवा म्हणजे मानवता आणि या दोन्ही मूल्यांचा सुंदर संगम आज विट्यात पाहायला मिळालाय। गुरुपौर्णिमेच्या पवित्र पर्वावर श्री स्वामी समर्थ केंद्र विटा आणि विटा ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला भाविकांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत सेवाभावाचा एक नवा आदर्श निर्माण केलाय। खानापूर तालुक्यातील विटा येथे गुरुपौर्णिमेनिमित्त श्री स्वामी समर्थ केंद्र विटा आणि विटा ब्लड बँक यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आले। या शिबिराचे उद्घाटन विटा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्या हस्ते करण्यात आले। या शिबिरात तब्बल 251 रक्तपिशव्यांचे संकलन झाले ची माहिती आयोजकांनी दिली। गुरु सेवेचा संदेश कृतीत उतरवत शेकडो भाविकांनी स्वइच्छेने रक्तदान करून अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देण्याचा संकल्प केलाय। रक्तदानासाठी युवक, महिला आणि विविध क्षेत्रातील नागरिकांनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदविलाय। याच वेळी श्री स्वामी समर्थांच्या दर्शनासाठीही भाविकांनी प्रचंड गर्दी केली होती। श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त या अखंड जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेलाय। भक्ती, सेवा आणि सामाजिक बांधिलकीचा अनोखा संगम घडविणाऱ्या या उपक्रमाने गुरुपौर्णिमेचे औचित्य अधिकच उजळून निघालय। रक्तदानासारख्या जीवनदायी कार्यातून समाजसेवेचा संदेश देत विट्यातील या उपक्रमाने अनेकांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण केलाय। रमेश जाधव, 7 स्टार न्यूज, विटा।